क्या बात है, क्या बात है. काय म्हणजे परफेक्ट माहोल जमलाय ना. किती छान आहे ना. म्हणजे आपण सगळे मिळून असे बाहेर आलो आहोत किती दिवसांनी आणि त्यात मस्त ही सासवडची हवा. आहा. अरे विषय काय बाई. पण आदित्य, तुमच्याकडे ते समुद्र आहे ना, तुम्ही कायम जात असाल तिकडे. घ्या. ऍक्च्युली भावना कसं आहे माहितीये का, मी पवई लेक पासून समुद्र तसं जवळच आहे, पण जायला वेळच नाहीये. मी सतत एक तर घर नाही तर काम, बस. पण मला काय वाटतंय जानू, तुझ्यासाठी आमची एक फरमाईश आहे का तुझं अजून सुरू? घ्या. अरे यार, मी ऐकलं होतं की तू जरा बरं गाते वगैरे, म्हणून म्हटलं तुझ्याकडनं एखादं गाणं ऐकावं मस्त निसर्गाच्या सानिध्यात. काय वाटतंय? अरे बेस्ट आयडिया. जानवी गा की. जानू, गा की ग. येस, मी पण किती दिवसात तुझं गाणं नाही ऐकलंय. गा ना जानूताई. आदित्य कितीही चांगल्या मनाने मला गाणं म्हणायला सांगत असला, जरी आता जयंत तिथे असता तर त्याला हे सगळं आवडलं नसतं. त्यामुळे मी गाणं म्हणणं योग्य नाही. प्लीज. रेडी. भावनाताई, अगं खरं तर गायले असते मी, पण आज जरा घसा खराब आहे. अरे यार, यार जानवी केवढा भाव खाते सगळं. गा की. नाही, आणि आता अजून जर गायले ना तर अजून घसा खराब होईल. मी का हिला आळशी म्हणतो कळलं तुला? कळलं का? अरे मग कळतं काय? आदित्य सर असू दे ना. बरं बरं जाऊ दे. मी काय म्हणतो, इकडनं जवळपास मस्त भाजलेली कणीस मिळतात, आपण आणूया का सगळ्यांसाठी? नेकी और पुछपुछ. चला चला. तुम्ही थांबा इथेच. हो. चल रे, कुठे दाखव मला. हा पुढे. भावना ताई, आता आपण कुठे जायचं? तुला कुठे जायचंय पारू? तू जिथे म्हणशील तिथे जाऊया. नाही नाही, तसं म्हणायचं नव्हतं. म्हणजे आता बाहेर गेलोय ना, थांबून राहिलो म्हणल्यावरती असं सहलीला गेल्यासारखं वाटत नाही ना, म्हणून आपलं विचारलं. तुम्हाला माहित आहे भावना ताई, आम्ही जेव्हा गावाकडे फिरायला जायचो नाही असं, तर मग लई मज्जा करायचो. वेगवेगळे खेळ खेळायचो, एकमेकांची चेष्टा मस्करी करायचो. लई मज्जा यायची बघा. क्या बात आहे पारू, काय भारी सांगितलंस तू. ताई, मला एक कमाल आयडिया सुचली. म्हणजे आता काय करायचंय आपण? मी काय म्हणते, आपण इथेच कुठेतरी लपून बसूया आणि या मुलांची जरा मज्जा बघूयात का? हा चालतंय. ए जानू, नाही ग, उगाच काय काहीतरी. ताई अगं, फार लांब नाही जायचंय, आपण इथेच जाऊयात कुठेतरी आणि बघूयात ना ते आपल्याला शोधू शकतायत की नाही ते.